नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 4 ऑक्टोबरच्या भागामध्ये आजचा भाग खूपच जबरदस्त आहे. म्हणजे जीवाने तर आनंद निवासचं मॉडेल तयार केलेलं असतं आणि तो लवकरच घरामधून बाहेर पडलेला असतो ते मॉडेल तयार करण्यासाठी आणि ते मॉडेल आता घेऊन तो नंदिनीला गिफ्ट करतो आणि तो आनंद निवासमध्ये गेल्यानंतर नंदिनी तर खूपच खुश होते. तर दुसरीकडे जे आनंद निवासच्या जागेचे ओनर असतात शिरीष काका म्हणून, तर त्यांच्यासोबत नंदिनीचं बोलणं होतं, पण त्यांनी ते रेंट ॲग्रीमेंट वगैरे जे काही करायचं असतं त्याबद्दल बोलणं टाळलेलं असतं. कारण आता भास्कर त्यांना जाऊन मिळालेला आहे हे सुद्धा त्यांनी इथे दाखवलेलं आहे आणि भास्कर तर त्यांच्या घरीच असतो. आणि आता आजच्याच दिवशी म्हणजे आनंद निवासच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशीच ती जागा डिमॉलिश करायला भास्कर तिथे पोहोचणार आहे. आणि ऑलरेडी जीवाने भास्करला सांगितलेलं असतं की मी असूपर्यंत आनंद निवासला कसलाही धक्का लागू शकत नाही. तर आता नेमकं काय होणार ते आपल्याला कळेलच. तर दुसरीकडे मित्रांनो, पार्थची मीटिंग वगैरे चालू असते आणि काव्या चक्क तिथे छान अशी एकदम सुंदर साडी वगैरे नेसून त्याच्या समोर येते आणि तिला बघितल्यानंतर पार्थला तर धक्काच बसतो आणि तो आश्चर्यचकित होतो. तर आता ते पार्थला सपोर्ट करायसाठी तिथं आलेली असते आणि तिला बघून तर पार्थ एकदम आश्चर्यचकित होतो. तर मित्रांनो, चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात. काव्या म्हणते, मी त्या खोलीमध्ये नाही आहे याचा त्रास त्यांना होतोय हे बघितलंस ना तू? तर आता अनिशा तिला विचारते, मग तुला याचा त्रास का होतोय? तर काव्या म्हणते, अगं का नाही होणार त्रास? त्यांना वाईट वाटतंय हे बघून मला काहीच वाटणार नाही. तर अनिशा लगेचच विचारते, अगं कुठल्या हक्काने होतोय? तर काव्या आता फ्लो मध्ये बोलून जाते, अगं कुठल्या हक्काने म्हणजे काय? अगं मी बायको आहे असं बोलता बोलता तिला रिअलाइज होतं आणि ती थांबते. तर अनिशा तिला विचारते, का ग काय झालं, का थांबलीस? मनातलं ओठावरती येता येता अडवलंस ना तू स्वतःला? अगं पण किती दिवस अडवशील स्वतःला? आणि हे सगळं काही ना तू कुठल्या हक्कानं करतेस ना ते मला नाही सांगितलंस तरी चालेल. अगं पण स्वतःला सांग. आणि मगाशी तूच म्हणालीस मला की तू त्यांच्या प्रेमात वगैरे पडलेली नाहीयेस. आणि आता काव्याला ते सगळं काही रिअलाइज होऊ लागतं. तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस पार्थ आणि काव्या एकमेकांच्या विरुद्ध असं झोपलेलं असतात आणि त्यानंतर आता काव्याने पार्थसाठी ते घड्याळ रिपेअर करून आणून त्याच्या हातामध्ये घातलेलं असतं आणि पार्थ तिला म्हणालेला असतो, माझी नाडी सुरू आहे त्यामुळे हे घड्याळ सुरू आहे. ज्या दिवशी हे घड्याळ बंद पडेल ना त्या दिवशी हे समजून जा की माझी नाडी सुद्धा, असं त्यानं बोलता बोलता काव्याने त्याच्या तोंडावरती हात ठेवलेला असतो आणि ती गोष्ट बोलण्यापासून त्याला अडवलेलं असतं. आणि त्यानंतर पार्थने तिचा हात दाबून दिलेला असतो कारण ती रात्रभर तिचा हात त्याच्या डोक्याखाली अडकलेला असतो. हे सर्व काही आता तिला आठवत असतं आणि तिच्या डोळ्यामधून आता पाणी येऊ लागतं. तर आता अनिशा तिच्या खांद्यावरती हात ठेवते आणि त्या विचारामधून तिला बाहेर काढत म्हणते, अगं काव्या का रडतेस? अगं हे बघ, मला माहिती आहे त्यांना भूक लागली ना की तू तडपडतेस, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं ना की तुला भरून येतं. अगं हे प्रेम नाही तर काय आहे ग काव्या? असं तिनं विचारल्यानंतर काव्याला मात्र धक्का बसतो आणि ती धक्क्यानेच अनिशाकडे बघू लागते आणि त्यानंतर आता आपला चेहरा लपवू लागते. तर अनिशा तिला म्हणते, काव्या हे बघ, प्रश्न टाळून उत्तर बदलणार नाहीये आणि अजून जर काही तुला दिसत नसेल ना काव्या तर हा चष्मा लावणं सोडून दे, असं म्हणून ती तिचा चष्मा आपल्या हातामध्ये घेते आणि त्यानंतर रागारागात तो चष्मा तिथे ठेवते आणि तिथून निघून जाते. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी छान अशी आवरून तयार झालेली असते आणि समोर बघते तर जीवा तिथून गायबच असतो. तर नंदिनी म्हणते, अरे जीवा कुठं गायब झाले? आणि परत म्हणते, जाऊ देत, कुठेही जाऊ देत, मला काय आहे त्याचं? आणि जे स्वतःच्या मनाचं करतात ना फक्त, मला त्यांच्याशी बोलायचं सुद्धा नाहीये. आणि त्यानंतर आरशासमोर जाते तर जीवाने तिथे एक चिठ्ठी चिटकवलेली असते आणि ती चिठ्ठी बघितल्यानंतर नंदिनी पहिल्यांदा खुश तर होते, पण नंतर म्हणते, चिठ्ठी जाऊ दे तिकडं, मला काय करायचंय आणि मला अजिबात वाचायची नाहीये यांची चिठ्ठी, असं म्हणून ती रागराग सुद्धा करत असते आणि एक्साइट सुद्धा असते की त्या चिठ्ठीमध्ये जीवाने काय लिहिलेलं आहे. आणि तिथून ती आता बाजूला जाते आणि परत मागं वळून त्या चिठ्ठीकडे बघू लागते आणि परत न राहून ती चिठ्ठी आता आपल्या हातामध्ये घेतेच आणि त्यानंतर आता ती चिठ्ठी उघडते आणि वाचू लागते. त्यामध्ये जीवाने लिहिलेलं असतं, काय ग ए चकाचक बाई, अगं चिठ्ठी वाचू का नको? अगं किती वेळ घेतलास, शेवटी घेतलीसच ना चिठ्ठी वाचायला. तर हे वाचल्यानंतर नंदिनी म्हणते, अरे यांना कसं काय कळालं?
मी चिठ्ठी वाचायला घेतली म्हणून. आणि त्यानंतर पुढचा मजकूर त्याने लिहिलेला असतो की मला कसं कळालं याचाच विचार करतेस ना. अगं कारण मी खोलीतच आहे. असं वाचल्यानंतर नंदिनी आता इकडे तिकडे त्याला शोधू लागते. आणि त्यानंतर त्यानं लिहिलेलं असतं फसलीस ना. अगं किती सोपं आहे ना तुला मूर्ख बनवणं. अगं तुझी फिरकी घेणं. आणि असं वाचल्यानंतर आता नंदिनी ती चिठ्ठी फेकून देणारच असते आणि परत ती थांबते आणि पुढं वाचू लागते. तर जीवाने पुढं लिहिलेलं असतं सॉरी सॉरी. अगं माझ्यावरचा राग आता चिठ्ठीवरती काढू नकोस. आय नो काल जरा भांडलो आपण. हा म्हणजे खूपच भांडलो. पण प्लीज आता राग सोडून दे. आज ना तुझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. सो छान तयार हो आणि चिठ्ठीच्या मागे काहीतरी आहे ते बघ. असं म्हणून ती आता चिठ्ठीच्या मागे लगेचच बघते आणि त्याच्यावरती भरपूर साऱ्या टिकल्या त्याने चिटकवलेल्या असतात. तर नंदिनी ते आता त्याच्या खालचा मजकूर वाचते. जीवाने तिथं लिहिलेलं असतं काय चिडक्या नाकावरती टिकली छान दिसेल ना. तर नंदिनी आता चिडते आणि म्हणते चिडक्या नाकाची म्हणालात मला. आता ना मी टिकली लावणारच नाही आणि ज्यांना आनंद निवाससाठी वेळ नाही ना त्यांनी दिलेली टिकली सुद्धा लावणार नाही मी. असं बोलून ती आता चिठ्ठी तिथे खाली ठेवून टाकते. तर आता दुसरीकडे पार्थ बाहेर डायनिंग टेबलवरती नाश्त्यासाठी बसलेला असतो आणि तो सुद्धा छान असा आवरून तयार झालेला असतो. इतक्यात मानिनी तिथं येते आणि पार्थला म्हणते अरे पार्थ आलास तू आणि भूक लागली असेल ना रे तुला. आणि काल तुला दूध भात दिला तो पुरला ना रे. असं विचारल्यानंतर पार्थ हो असं म्हणून मान डोळावतो. तर मानिनी पुढे म्हणते अरे पार्थ तुला अशी रात्री अपरात्री भूक लागली ना तर मला अरे सरळ उठवत जा तू. संकोच करू नकोस आणि आता ना भरपेट खाऊन जा. मी घेऊन येते काहीतरी खायला तुला. तर पार्थ तिला थांबवतो आणि म्हणतो अगं आई आता राहू देत मला आता भूक नाहीये आणि मला ना आता तुझ्याशी बोलायचं आहे तुझ्याबद्दल. असं त्यानं म्हटल्यानंतर आता मानिनी थोडीशी टेन्स होते आणि तेव्हा पार्थ तिला म्हणतो इथे बस माझ्या शेजारी. तर मानिनी आता त्याच्या शेजारी बसते आणि बोल असं त्याला म्हणते. तर पार्थ आता तिला म्हणतो जसं आईला ना मुलांच्या मनात काय चाललंय हे कळतं ना तसं मुलांनाही कळतं की आईच्या मनात काय चाललंय ते. आणि काल रात्री मी पाहिलं की तुझ्या हातून काचेचा बाउल फुटला. असं म्हणून तो थोडंसं थांबतो आणि विचारतो काय चाललंय आई तुझ्या मनात. अगं कसली चल बिचल आहे. अगं लहानपणापासून मी बघत आलेलो आहे आमच्या हातून घरात किंवा बाहेर एखादी काचेची वस्तू जर फुटली भांड फुटलं तर तू चिडतेस. पण तुझ्या हातून आतापर्यंत कधीही काहीही काचेचं फुटलेलं नाहीये पण काल फुटलं. तर मानिनी आता सगळं सावरू लागते आणि म्हणते अरे ते निसटलं ना माझ्या हातून. तर आता पार्थ तिला म्हणतो म्हणजे तो बरोबर तिला पकडतो. म्हणतो अगं मी कुठं म्हणालो की तू मुद्दामून फोडलंस म्हणून. आई मला काळजी वाटते तुझी म्हणून मी बोलतोय. काय झालंय काय चाललंय मनात तुझ्या बोल ना माझ्याशी. तर आता मानिनी त्याला म्हणते खरंच सांगू का. तर पार्थ तिला म्हणतो हो आई तू बोलून मोकळी हो काय झाले सांग. तर मानिनी आता तिला सांगायला सुरुवात करणारच असते. इतक्यात आता तिथं आशाताई येते आणि मानिनीला विचारते ताई दुपारी जेवणात काय करू. तर मानिनी तिला सांगते नाही माझा तर उपवास आहे मी फळं खाईन तू यालाच विचार. तर पार्थ सुद्धा तिला सांगतो नाही माझी सुद्धा आज ना महत्वाची मीटिंग आहे मला सुद्धा याच्यामध्ये धरू नकोस. तर मानिनी आता पुढे म्हणते मग आज नंदिनीच्या आनंद निवासमध्ये अॅनिव्हर्सरी आहे ती तिथेच असणार आहे आणि जीवा सुद्धा सकाळपासून बाहेरच आहे म्हणजे कोणीच नाही. तर तेव्हा पार्थ एकदमच म्हणतो असं कसं काव्या आहेत ना. अगं मी मगाशी त्यांच्या रूम मध्ये गेलो होतो ना तेव्हा त्या आंघोळीला गेलेल्या होत्या. आणि त्यानंतर आशाताईला म्हणतो त्या खाली नंतर आल्या ना की त्यांनाच विचारा आणि तेच बनवा. तर आशाताई सुद्धा हो असं सांगते आणि तिथून निघून जाते. तर पार्थ आता मानिनीला म्हणतो आई तुझ्या सुद्धा मनामध्ये खूप सुरू आहे आणि काव्या सुद्धा अभ्यास करून कंटाळल्या असतील त्यांना सुद्धा ना चेंज थोडा मिळेल. तुम्ही दोघी लंच डेट वरती जाता का. तर पार्थने असं म्हटल्यानंतर मानिनी त्याला म्हणते अरे डेट अरे काही उगीच असं काही सुद्धा नको तिला अभ्यास करू दे तिला डिस्टर्ब करू नकोस. तर पार्थ आता तिला परत विचारतो बरं ठीक आहे तुझ्या मनात काय आहे ते तरी सांग. तर मानिनी सांगणारच असते तर परत आशाताई कॉफी घेऊन येते. तर पार्थ आता मानिनीला म्हणतो अगं आई मी काय म्हणतो तू आशाताईला घेऊन चित्रपट बघायला जातेस का. आणि आशाताईंना विचारतो आशाताई जाल का आई बरोबर. तर ती लगेचच हो हो असं म्हणून खुश होते. तर पार्थ
मानिनीला सांगतो, अगं एक नवीन चित्रपट आलेला आहे, प्रेमाची गोष्ट 2. खूप उत्तम चित्रपट आहे असं मी ऐकलेलं आहे आणि तुम्ही नक्की बघायला जा. मी ना तिकीट बुक करतो. तर मानिनी त्याला थांबवत असते. तर आशाताई म्हणते जाऊयात ना. तर पार्थ म्हणतो बघितलंस का, त्या सुद्धा रेडी आहेत. असं म्हणून तो लगेचच आता तिकीट सुद्धा बुक करून टाकतो आणि त्या दोघींना सांगतो, हे बघा तिकीट बुक्स झालेले आहेत. तर आशाताई खूपच खुश होते आणि म्हणते थँक्यू दादा. आणि मानिनी म्हणते आपण जाऊयात आणि थांबा मी तुम्हाला नाश्ता घेऊन येते. असं म्हणून ती आज चाललेली असते. तर पार्थ म्हणतो नाश्ता वगैरे नको आहे, मला उशीर होत आहे. तर मानिनी त्याला म्हणते अरे असं काय, तू न खाता जाणार आहेस? तर पार्थ आता उठतो आणि मानिनीला म्हणतो आई आज खूप महत्वाचा दिवस आहे, मला छान आशीर्वाद दे. असं म्हणून तो तिचा आशीर्वाद घेतो. तर मानिनी त्याला आशीर्वाद देते, म्हणते देव करो आणि तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि त्याला ऑल द बेस्ट सुद्धा करते. तर तेव्हा पार्थ थँक्यू असं म्हणतो आणि आपली बॅग घेऊन तिथून निघून जातो. तर मानिनी आता मनात म्हणते देवा माझ्या दोन्ही सुद्धा मुलांची कामं मार्गी लागू देत रे बाबा. तर दुसरीकडे आता जेव्हा ऑफिसमध्ये पोहोचलेला असतो, म्हणजे भास्करच्या अगोदरच तो तिथे पोहोचलेला असतो आणि त्याने छान असं आनंद निवासचं मॉडेल तयार केलेलं असतं आणि ते घेऊन तो त्याच्याकडे बघत असतो. इतक्यातच भास्कर तिथे येतो आणि ते मॉडेल बघितल्यानंतर जीवाला म्हणतो अरे वा जीवा, खूप छान मस्त मॉडेल तयार केलेलं आहेस. तर जीवा त्याला म्हणतो थँक्यू सर, थँक्यू सो मच. आज ना आनंद निवासला 10 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणून ना मी माझ्या हाताने बनवलेला आहे. तर तेव्हा भास्कर म्हणतो तेही लपून इथे माझ्या ऑफिसमध्ये काय, असं म्हणते दोघे सुद्धा हसू लागतात. तर जीवा हसू लागतो आणि म्हणतो आय एम सो सॉरी काका, पण जर समजा मी हे घरी बनवलं असतं ना तर ते नंदिनीला कळालं असतं. काय आहे ना, मला ना तिला सरप्राईज द्यायचं आहे असं तो सांगत असतो. म्हणून तेव्हा भास्कर म्हणतो म्हणून तू इथे लवकर आलास, मला सांगितलं वॉचमनने. आणि गुड गुड. आणि एकदमच तो म्हणतो अरे नंदिनीला चांगलाच धक्का बसणार आहे. असं म्हटल्यानंतर जीवाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. तर भास्कर म्हणतो अरे सुखद धक्का बसणार आहे. असं त्यानं म्हटल्यानंतर जीवा हसतो आणि म्हणतो नाही नाही ते होईलच सर, पण आज ना मी तिला सरप्राईज देणार आहे हे तर तिला माहितीच नाहीये. मी ना उगेच आपलं पिटन करतोय की मला वेळ नाहीये वगैरे, पण आज ना ऐन वेळी जाऊन ना मी तिला छान असं सरप्राईज देणार आहे. आजचा दिवस ना नंदिनीचा छान लक्षात राहिला पाहिजे. तर भास्कर म्हणतो अरे नक्कीच राहील. अरे आणि फक्त तिच्याच नाही तुझ्या सुद्धा लक्षात राहील, कारण अरे तुझ्या प्रोजेक्टला आज सुरुवात होणार आहे. तर जेव्हा म्हणतो येस सर आय एम व्हेरी एक्सायटेड. तर भास्कर म्हणतो अरे इवन आय एम एक्सायटेड, कारण अरे त्या जागेवरची प्रॉपर्टी पडून तुझ्या स्वप्नांची पहिली वीट लागणार आहे. तर जीवा आता थोडंसं थांबतो आणि म्हणतो हो, पण त्या जागेवरती ज्यांची प्रॉपर्टी आहे त्यांना तर वाईट वाटणार ना. तुम्हाला सांगतो काका, मी चाळीपासूनचा मोठ्या घरापर्यंतचा प्रवास केलेला आहे. मी ना परेलच्या पवार सदन मध्ये राहायचो. जेव्हा ती चाल ना डिमॉनिश होणार होती ना तेव्हा मी गेलो होतो. अहो पोटात खड्डा पडला होता माझ्या. आपली एक एक आठवण कोणीतरी मोडून काढतंय असं वाटत होतं. 2 तास थांबलो होतो मी तिकडे आणि त्यानंतर गाडीत जाऊन जो काय मी ढसाढसा रडलोय ना. आपण जागा विकतो पण त्या जागेने ना आपल्या मनामध्ये घर केलेलं असतं, त्यामुळे त्या जागेसोबतची अटॅचमेंट जी असते ना ती आपली पाठ सोडत नाही. आत्ता सुद्धा ना ती तुटणारी वस्तू ज्यांची असेल त्यांना काय वाटेल ना या विचारांनीच मला भरून आलंय असं तो सांगत असतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये थोडंसं पाणी आलेलं असतं. तर भास्कर त्याला म्हणतो अरे माय बॉय, फार इमोशनल आहेस रे तू. अरे जग हे असंच असतं नश्वर. आता उद्या जाऊन तुझ्या त्या लो कॉस्ट हाऊसिंग मध्ये अरे ती लोक सुद्धा, म्हणजे जी लोक राहायला येणार आहेत ना तिथं, ती सुद्धा त्यांचं आधीचं घर सोडूनच तिथे राहायला येणार आहेत. हो करेक्ट आहे. म्हणूनच मी माझ्या म्हणजे आपल्या नंदिनी लो कॉस्ट हाऊसिंग मध्ये जी लोक येतील ना त्यांना होमली फिलिंग द्यायची जबाबदारी माझी. तर भास्कर म्हणतो हो हो, म्हणूनच सर तू तुझ्या वास्तूला म्हणजे तुझ्या बायकोचं नाव दिलेलं आहेस. असं म्हटल्यानंतर ते दोघे हसू लागतात. तर भास्कर म्हणतो अरे हे सगळं बघून ना नंदिनी खूप खुश होणार आहे. तर जेव्हा आता त्याला म्हणतो सर मी एक काम करतो, आनंद निवासच्या अॅनिव्हर्सरीचा कार्यक्रम संपला ना की मी नंदिनीला घेऊन लगेचच त्या जागेवर येईन. तर भास्कर म्हणतो अरे हो हो नक्की या. आणि थोड्या वेळातच आम्ही आता ती प्रॉपर्टी तिथे डिमॉलिश करायला
जाणार आहोत आणि त्या जागेवर ना असंच कुठलं तरी घर असणार आहे असं म्हणून ते मॉडेल आता तो आपल्या हातामध्ये घेतो आणि ते आता आम्हाला ना मुळापासून तोडावं लागणार आहे असं म्हणून त्या मॉडेलकडे तो बघत असतो आणि मुद्दामूनच ते मॉडेल आपल्या हातामधून तो थोडंसं खिसकवतो. तर तेव्हा आता जीवा लगेचच ते आपल्या हातामध्ये पकडतो आणि त्याला एकदम त्याच्या काळजामध्ये चर्र होतं. तर भास्कर आता त्याला मुद्दामून म्हणू लागतो, अरे सॉरी सॉरी जीवा, बाय मिस्टेक माझ्या हातून ते झालं. तर जेव्हा म्हणतो इट्स ओके सर, आय गॉट इट. आणि तसं सुद्धा मी असताना नंदिनीच्या आनंद निवासला धक्का नाही लागणार. तर तेव्हा भास्कर सुद्धा त्याला तथास्तु असं म्हणतो आणि हसू लागतो. तर जेव्हा आता त्याला म्हणतो, बर सर मी आता आनंद निवासला जातोय, तिथला कार्यक्रम वेळेत संपवून मी आपल्या जागेवरती पोहोचतो असं सांगून तो चाललेलाच असतो. इतक्यातच परत म्हणजे गेल्या वेळेस सारख्या विजा कडाडू लागतात आणि भास्कर त्याला म्हणतो, अरे जेव्हा वादळ येणार आहे बहुतेक, जरा जपून जा. अरे आनंद निवास आता तुझ्या हातात आहे असं तो इनडायरेक्ट आता त्याला हिंट देतो. तर तेव्हा जीवा थोडंसं हसतो आणि बाय सर असं म्हणून आता तिथून निघून जातो आणि तो जात असताना बराच खुश असतो आणि सारखं सारखं त्या मॉडेलकडे बघत असतो. तर दुसरीकडे आता नंदिनी अखेर आनंद निवास मध्ये पोहोचते आणि तिथे तर इतकं छान सगळं काही डेकोरेशन केलेलं असतं आणि आनंद निवास खूप छान सजवलेलं असतं आणि तिथे आतमध्ये गेल्यानंतर नंदिनी खूप म्हणजे खूप खुश होते. इतक्यातच सगळेजणी तिथे जमू लागतात आणि एकटी तिला म्हणते, अगं नंदिनी ताई आलीस तू आणि वाव किती गोड दिसतेस तू असं म्हणून तिची तारीफ करू लागते. तर त्यानंतर दुसरी म्हणते, ऍक्च्युली ना आज नंदिनी ताई टिकलीमुळे जास्त गोड दिसते. तर दुसरी म्हणते, हो दिसणारच ना, जीवाने दिली असेल टिकली आणि फक्त दिलीच नसेल तर स्वतःच्या हाताने लावली सुद्धा असेल तिच्या कपाळावरती टिकली असं म्हणून सर्वजणी हसू लागतात. आणि त्यानंतर एक जण विचारते, अगं ताई तू एकटीच आलीयस आणि जीवा दादा कुठं आहे आणि जीवा दादा कधी येणार आहे? आणि हो ना, आम्ही सकाळपासून किती वाट बघत होतो जीवा दादाची आणि आम्हाला वाटलं होतं की सगळ्यात आधी तोच येईल इथे. जसा गणपती विसर्जनाला आला होता तर तेव्हा आता नंदिनी चिडते आणि म्हणते, बास अजिबात नाव नाही घ्यायचं जीवादादांचं, आपल्या आनंद निवासला द्यायला ना वेळ नाहीये त्यांच्याकडे, गेले ते दिवस. आता जे काही सेलिब्रेशन करायचं आहे ना ते आपण सगळ्यांनी मिळून करायचं आहे, बास आता चला तयारीला लागा असं म्हणून ती चिडचिड करू लागते. तर तेव्हा एक जण विचारते, काय झालं ताई, भांडण झालं आहे का तुझं आणि जीवादादाचं? तर नंदिनी म्हणते, अरे तयारीला लागा म्हणते ना मी, चला निघा इथून असं ती चिडचिड करतच त्या सगळ्यांना सांगते. तर तेव्हा त्या सगळ्याजणी तिथून परत तयारी करायला निघून जातात. तर तेव्हाच परत एक जण तिथं तिच्याजवळ येते आणि नंदिनीला म्हणते, ताई रेखाताईंचा फोन आलेला होता, आज ना त्यांच्या भावाच्या बाळाचं बारसं आहे, मग त्या आज येणार नाही आहेत. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अगं काय, पण बरं ठीक आहे, बरोबर ठीक आहे असं म्हणून तिला सांगते आणि त्यानंतर ती पुढे येऊन वैतागतेच अक्षरशः. म्हणते काय आहे हे, आज रेखाताई पण नाहीत आणि जीवा पण नाहीत आणि एकदम जास्त चिडते. म्हणते नका येऊ, कोणीच नका येऊ इथे, आणि आहे ना मी, आणि गेली 10 वर्षे मी आनंद निवास चालवतेय, पण या मुलींना त्या आत्ता आलेल्या त्या जीवांची ओढ आहे आणि मी पण वेडी आहे, मी का दिलेली त्यांनी टिकली लावली, आणि ठीक आहे मी सुद्धा जीवांना बघूनच घेईन आणि या अॅनिव्हर्सरी पेक्षा त्यांना त्यांची कामं जास्त महत्वाची वाटतात ना, मग ठीक आहे असं म्हणून ती वैतागत असते. इतक्यातच एक जण तिथं येते आणि नंदिनीला म्हणते, अहो आणि हो ताई, तू काल आठवण करायला सांगितले होतेस ना, अगं ते आपले या जागेचे ओनर शिरीष काका ते पण येणार आहेत का आज? तर नंदिनी म्हणते, अगं हो, अगं मी कधीपासून ना त्यांना कॉल करायचा प्रयत्न करते, पण काही कॉन्टॅक्टच होत नाहीये, काही बोलणंच नाही झालं त्यांच्याशी, आणि तुला तर माहिती आहे ना 10 वर्ष झालं आपला आनंद निवास त्यांच्या या जागेवरती उभा आहे, आज ते आले तर खरंच किती बरं होईल, आणि हो आपल्या या जागेचं रेंट ॲग्रीमेंट सुद्धा मला रिन्यू करायचं आहे, बरं झालं आठवण केलीस आणि मी त्यांना कॉल करते असं म्हणून ती तिला सांगते. तर तेव्हा ती तिथून निघून जाते आणि त्यानंतर नंदिनी आपला मोबाईल लगेच आपल्या हातामध्ये घेते आणि त्यांना कॉल करते. तर तेव्हा आता इकडे शिरीष काका नंदिनीचा आलेला कॉल बघतात आणि ते थोडेसे गंभीर विचारात पडलेले असतात आणि अखेर ते आता तिचा कॉल उचलतात. तर तेव्हा इकडून नंदिनी म्हणते, हॅलो काका, मी नंदिनी बोलतेय, अहो गेले कित्येक दिवस झाले मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करते, पण काही रिस्पॉन्सच देत नव्हतात तुम्ही. तर तेव्हा ते शिरीष काका म्हणतात, कशी आहेस नंदिनी बेटा? अगं मी काही दिवस ना आउट ऑफ इंडिया होतो. तर नंदिनी म्हणते, अच्छा ओके, मग आता आला आहात का तुम्ही बाहेरून? तर तेव्हा शिरीष काका आता खोटं बोलतात, म्हणतात, अगं नाही मी
अजूनही आउट ऑफ इंडियाचा आहे. तर नंदिनी म्हणते अच्छा असं आहे का, पण तुम्ही आत्ताच तर म्हणालात ना की तुम्ही आउट ऑफ इंडिया होतो म्हणून. तर तेव्हा शिरीष काका म्हणतात ते मी असं म्हणून ते मुद्दामून आता खोकू लागतात. तर नंदिनी म्हणते अहो काका सावकाश सावकाश. तर आता शिरीष काका विचारतात पण ते राहू दे, तू फोन का करत होतीस. तर नंदिनी म्हणते अहो काही नाही काका, आपल्या आनंद निवासला 10 वर्ष पूर्ण होत आहेत ना आज, तर एक छोटासा कार्यक्रम ठेवलेला होता, त्यासाठीच ना तुम्हाला इन्व्हाइट करायला फोन केला होता. आणि आपलं रेंट अग्रीमेंट सुद्धा रिन्यू करायचं आहे ना. तर तेव्हा आता शिरीष काका तर घाबरूच लागतात आणि एकदमच तिला म्हणतात हो हो अगं आपण आल्यानंतर तिकडे करूयातच ना आणि सविस्तर जे काही आहे ते बोलूयात. तर नंदिनी म्हणते हो तेच तर काका, तेच बोलायचं होतं. काय असतं ना, गोष्टी वेळेत पूर्ण झाल्या की बरं असतं. आणि तुम्ही कधी येतायत मग परत, असं तिने विचारल्यानंतर आता शिरीष काका मात्र तिला उत्तर द्यायचं टाळतात आणि मुद्दामूनच हॅलो हॅलो असं करत रेंज नसल्यासारखं तिला दाखवतात आणि म्हणतात हॅलो नंदिनी बेटा, आउट ऑफ रेंज येतेय, आपण नंतर बोलूया का, असं म्हणून ते आता नंदिनीला विचारतात. तर नंदिनी सुद्धा ओके म्हणते आणि फोन ठेवून देते. तर नंदिनीला सुद्धा आता थोडीशी शंका येते आणि ती म्हणते दरवेळी अर्धा तास बोलणारे काका आज असे वेगळे का वाटत आहेत. तर आता इकडे घरामध्ये वसू बुद्धिबळ खेळत बसलेली असते. इतक्यातच रम्या तिथं येते आणि तिला म्हणते अगं आई, तुझ्या डोक्यामध्ये काय खूळ शिरलेला आहे का, अगं दोन्ही डाव तूच काय खेळतेस. तर वसू सांगते डाव खेळत नाहीये, डाव खेळून झालाय. आता ना आज ठिणगी न टाकताच आग लागणार आहे आणि धूर होणार आहे. तर रम्याला काही कळतच नाही आणि ती म्हणते अगं कसली आग आणि कसला धूर, अगं तू ना रोज असं काहीतरी बोलत असतेस पण करत मात्र काही सुद्धा नाहीस. तर वसू म्हणते 2 दिवस थांबायला सांगितलेलं होतं, विसरलीस का. तर रम्या तिला म्हणते माझ्या चांगलं लक्षात आहे ते, पण बहुतेक ना तू विसरलेली आहेस की 2 दिवस संपले केव्हाच, पण काहीही केलेलं नाहीयेस तू 2 दिवसात. आणि कोण तो माणूस, त्याचा फोन सुद्धा नाही आलेला तुला. तर वसू म्हणते अगं आता फोनवरती बोलण्याचे दिवस संपले रम्या, आता ना आज महासंघ. तर रम्या तिला विचारते महासंगम म्हणजे आज तू त्या माणसाला भेटणार आहेस का. तर वसू सांगते फक्त मी नाही तर आपण भेटणार आहोत, आपण दोघी ना आज त्या माणसाला भेटणार आणि मग ना गेम ओव्हर होणार. तर रम्या ते बघते आणि विचारते अगं आई, पण राजा स्वतःच्याच वजिराला कसं काय मारू शकतो. तर वसू म्हणते अगं बुद्धिबळाच्या खेळामध्ये नाही मारू शकत, पण मी रचलेल्या खेळामध्ये ना आज तेच होणार आहे, राजाच ना आपल्या वजिराला मारणार आहे. तर रम्याला आता कोड पडतं आणि ती विचारते मग राजा कोण आणि वजीर कोण, असं ती विचारत असताना वसू मात्र त्या वजिराकडेच बघत असते. तर आता इकडे अनिशा तयार होऊन काव्यासमोर येते आणि तिच्याकडे ती रागारागानेच बघत असते. तर तेव्हा काव्या एक नजर तिच्याकडे टाकते आणि परत आपला अभ्यास करते. तर त्यानंतर अनिशा आरशासमोर जाते. तर तेव्हा आता काव्या परत हळूच एक नजर तिच्याकडे टाकते आणि परत आपला अभ्यास करू लागते. आणि त्यानंतर अनिशा आता परत तिच्या जवळ येते आणि रागारागाने टॉवेल तिच्या तोंडावरती झटकते. तर काव्या तिला म्हणते अगं काय प्रॉब्लेम काय आहे तुझा. तर अनिशा तिला म्हणते प्रॉब्लेम माझा नाही, प्रॉब्लेम तुझा आहे. अगं हो, तू खोटं बोलतेस सगळ्यांशी, त्या मानिनी काकूंना सगळं खरं सांगून मोकळं व्हायचं, तर ते करत नाहीयेस तू. आणि आत्ता सुद्धा जेव्हा पार्थ जिजू रूम मध्ये आले तेव्हा तू ना मुद्दामून बाथरूम मध्ये पळालीस आणि मला सांगायला लावलंस की तू आंघोळ करतेस म्हणून. तर काव्य आता थोडीशी गडबडते आणि म्हणते अगं मी जे करत होते तेच तर तुला सांगायला सांगितलं. तर अनिशा तिला म्हणते अगं काव्या तुझी आंघोळ झालेली होती. तर काव्या तिला सांगते आळस गेला नव्हता माझ्या चेहऱ्यावरचा म्हणून मी परत गेले, तोंडावरती पाणी मारायला परत गेले, काय प्रॉब्लेम काय आहे तुझा. तर अनिशा तिला म्हणते तू तोंड धुवायला नाही तर तोंड लपवायला गेली होतीस आतमध्ये, अगं मला काही कळत नाही का. तर काव्या आता तिला म्हणते बरं ठीक आहे, चुकलं माझं, सॉरी, असं तिने म्हटल्यानंतर आता अनिशा तिच्या शेजारी बसते आणि तिला विचारते काव्या अगं असं का करतेस तू. तर काव्या तिला सांगते कारण तुला माहितीये अनिशा, मी मानिनी काकूंना वचन दिलेलं आहे. आणि असं आता त्या दोघींच्या मधलं बोलणं चालू असतं आणि आजच्या भागात त्यांनी एवढंच दाखवलेलं आहे. आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर नंदिनी आता इकडे आनंद निवास मध्ये जीवाची वाट बघत बसलेली असते, तिला वाटत असतं की तो येईल वगैरे. आणि तेव्हा एक जणी तिला म्हणते जीवादादाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेस ना तू. तर नंदिनी म्हणते जे येणारच नाहीये त्याची वाट तरी कशाला बघायची. आणि इतक्यातच आता जीवा
तिथे एंट्री घेतो आणि त्याच्या हातामध्ये ते मॉडेल असतं आणि ते मॉडेल बरोबर त्याने आपल्या चेहऱ्यासमोर धरलेलं असतं आणि तो म्हणतो हे घर म्हणजे ती आणि ती म्हणजे हे घर असं म्हणून ते घर आपल्या आता म्हणजे ते मॉडेल आपल्या चेहऱ्यापासून खाली घेतो आणि तेव्हा नंदिनी खूपच खुश होते आणि त्याच्याकडे बघून स्माइल करत असते. तर आता दुसरीकडे भास्कर नेमका शिरीष काकांच्याकडे गेलेला असतो आणि त्यांना म्हणत असतो नंदिनीला जे हवं आहे ना तिला तर ते मिळणारच नाहीये आणि जे काही मिळणार आहे ना ते पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकेल आणि असं तो सांगत असताना शिरीष काका मात्र थोडेसे बिथरलेलेच असतात. तर इकडे अखेर जेव्हा आता ते मॉडेल नंदिनीच्या हातामध्ये देतो आणि ते मॉडेल बघून तर नंदिनी खूपच खुश होते आणि खूप आनंदित असते. तर इकडे आता पार्थची जी काही मीटिंग सुरू असते तर तेव्हा चक्क काव्या इतकी छान अशी सुंदर साडी वगैरे नेसून नटून थटून तिथे येते आणि तिला बघितल्यानंतर पार्थ तर काव्या असं म्हणून उठूनच उभा राहतो आणि एकसारखा तिच्याकडे बघू लागतो. तर काव्या आता एकदम त्याच्या जवळ येते. तर आता हे पार्थच्या मनामध्ये चालू आहे म्हणजे त्याला दिसत आहे तसं का खरोखरच काव्या अनिशाने सांगितल्यामुळे मानिनीला डावलून वगैरे तिथं आलेली असते हे तर आपल्याला उद्याच्या भागामध्ये कळेल. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.